नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांनी ISM सॉफ्टवेअर आपल्या PC मध्ये लोड केलेला आहे। ISM सॉफ्टवेअरची सेटिंगही केलेली आहे, पण ज्यावेळेस आपण वर्ड ओपन करतो आणि ज्यावेळेस SDFGH हे की प्रेस करतो तर अशा प्रकारचे की इरेज होताना दिसतात किंवा मात्रा येत नाही किंवा वेलांटी येत नाही। हे बघा, आता वेलांटी आली पण सिंगल मध्ये ती वेलांटी परत जाईल। अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो ISM मध्ये, हा प्रॉब्लेम का क्रिएट होता आणि याच्यावरती सोल्युशन काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम आला तो व्हिडिओ, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो, मी असेच प्रॉब्लेम्स, असे टिप्स वगैरे घेऊन या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो। विद्यार्थी बघतात पण काय माहित, विद्यार्थ्यांना असं वाटतं काय पैसे वगैरे लागतात, व्हिडिओ लाईकच करत नाही। ठीक आहे, गमतीचा भाग, नाही लाईक केलं तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यावर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल। आता हा प्रॉब्लेम का क्रिएट होतो, याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी आपल्या कम्प्युटर्स मध्ये गुगल इनपुट किंवा लँग्वेज इनपुट नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं। हे इन्स्टॉल कुठून करतात, MPCच्या साईटवर। ज्यावेळेस आपण MPCची साईट ओपन करतो आणि याच्यामध्ये स्किल टेस्ट दिलेला आहे MPCच्या साईटवरती, जिथं टायपिंग स्किल टेस्ट आणि टायपिंग डाउनलोड मध्ये मराठी टायपिंग सॉफ्टवेअर जे दिलेलं आहे विंडोज XP साठी किंवा 7 साठी किंवा 10 साठी वगैरे, हे जे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं जातं त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो। एक तर मराठी टायपिंग साठी तुम्ही ISM वापरा किंवा तुम्ही हे मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट वापरा। दोन्हीपैकी तुम्हाला मराठी टायपिंग साठी सॉफ्टवेअर वापरायचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या कम्प्युटरमध्ये हे मराठी मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे किंवा लोड केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या कम्प्युटरवरती, PC वरती, डेस्कटॉपवरती हा प्रॉब्लेम क्रिएट होईल। ISM चालू केल्यानंतरही तुमच्या कम्प्युटरवरती मराठी टायपिंग होणार नाही। खूप विद्यार्थ्यांनी ते कीबोर्ड बदललेले आहेत, काहींनी विंडोज फॉर्मॅट केलेला आहे अशा प्रॉब्लेमसाठी। तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही मिनिमाइज करा, कंट्रोल पॅनलमध्ये जा, इथे तुम्हाला प्रोग्राम फीचर्समध्ये जायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल्स हा ऑप्शन अनइन्स्टॉल करायचा आहे। हा तुमच्या PC मधून काढून टाका। तर इथं जाता बघा, मराठी लँग्वेज दिसत नाही। समजा इथं मराठी लँग्वेज दिसत असेल तर तुम्ही लँग्वेज परफॉर्मन्स मध्ये पण जाऊ शकता। ह्या ठिकाणी समजा तुम्हाला मराठी लँग्वेज दिसत असेल तर त्याच्या पुढे त्याचं रिमूव्ह बटन येतं, समजा सिलेक्ट केलं तर, आणि त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकता। इथं फक्त तुम्हाला इंग्लिश इंडिया आणि इंग्लिश युनायटेड स्टेट या दोनच लँग्वेज ठेवायच्या आहेत। बाकीची जी मराठी किंवा हिंदीची लँग्वेज असेल ती तुम्ही इथून रिमूव्ह करा। जोपर्यंत तुम्ही ही लँग्वेज रिमूव्ह करत नाही तोपर्यंत तुमच्या वर्डमध्ये ISM प्रॉपर चालणार नाही। आता मी इथून लँग्वेज रिमूव्ह केलेली आहे, मी सगळं क्लोज करतोय। इथं स्क्रोलला ऑन केलेला आहे, फ्लोटिंग कीबोर्ड एकदा ऑन करून बघायचा आहे। आता मी जर स्क्रोल ऑन केलं तर लक्षात ठेवा इथं तुम्हाला मराठी कॅरेक्टर दिसेल। जोपर्यंत फ्लोटिंग कीबोर्ड ऑन करून तुम्ही मराठी कॅरेक्टर दिसत नाही तोपर्यंत दुसरं कोणतंही सॉफ्टवेअर चालू करू नका। याने तुम्हाला कळतं का आता माझं मराठी टाईप होऊ शकतं आणि मग तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड चालू करा, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करू शकता। आता मी मायक्रोसॉफ्ट वर्ड चालू करतो, फॉन्टची साईज वाढून घेतो थोडी। आता बघा, जर मी S टाईप केला तर ऑटोमॅटिकली मात्रा, पहिला हा मात्रा येत नव्हता, आता प्रॉपरली टाईप होऊ शकतो। म्हणजे लक्षात ठेवा का तुमच्या कम्प्युटरमध्ये या टास्क बार ठिकाणी जर इंग्लिशच्या ऐवजी अजून काही लँग्वेज ॲड असतील तर त्या रिमूव्ह करा। एक तर ह्या ठिकाणावर रिमूव्ह करा किंवा कंट्रोल पॅनलमधून तुम्ही रिमूव्ह करू शकता, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। खूप विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही ISM मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा नंबर तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेलच, आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू। परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।